सकाळपासूनच प्रारूप रचना ज्या आहेत त्या प्रारूप रचनेवरती आक्षेप घेण्यासाठी सर्वच नेते जे आहेत ते महापालिकेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच सगळ्यात मोठी घडामोड जी मुंबईमध्ये घडत आहे ती म्हणजे शिवतीर्थावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक जी आहे ती बैठक सुरू असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच अनुषंगाने ठाण्यातील जे दोन नेते आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे आणि अविनाश जाधव हे देखील एकत्रित या प्रारूप रचनेच्या विरोधात म्हणजे आक्षेप घेण्यासाठी हे महापालिकेमध्ये आलेले होते आणि एकंदरीत ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेचं चित्र असेल त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये देखील चित्र असल्याचं सांगितलेलं आहे। सर, आज सकाळपासूनच मनसे नेते आणि तुम्ही एकत्रित प्रारूप रचनेच्या विरोधात या ठिकाणी आला होतात आणि आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची बैठक देखील सुरू आहे। मला वाटतं आज जनतेच्या मनातला जो विषय आहे या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील किंवा ज्या काय निवडणूक आहेत या पुढच्या ज्या निवडणुका आहेत एकत्रित लढण्याचा निर्णय दोन भावांनी घेतलाय आणि आज ठाण्यात सुद्धा या ठिकाणी आम्ही लोक सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हरकती या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्याप्रमाणे गणेश नाईक म्हणतायत की रावणाचं दहन केलं पाहिजे ठाण्यात जर सत्ता मिळवायची असेल। दोन पक्ष एकत्रित आल्यानंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये काय नेमकं चित्र ठाणेकरांना आणि मुंबईकरांना पाहायला मिळेल? अहो, पण त्या रावणाचं नाव त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे ना, कोण रावण आहे? रावण तर मेला कधीच, त्याचं दहन कधीच झालं, परत दसऱ्याला होणार आहे, कळलं की नाही? तर हे जे काय आहे पण आपल्याकडचा रावण एक तोंडाचा आहे, तिकडे किती तोंडाचे आहेत? ठीक आहे, नक्कीच आपल्याकडचा रावण हा एक तोंडाचा आहे, तिकडे किती तोंडाचे आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया ही राजन विचारे यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे हे दोन बंधू एकत्र यावे अशी सगळ्या जनतेची इच्छा होती, त्यामुळे ते एकत्र आलेले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिलेली आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।